चाळीसगाव तालुक्यातील गरीब आणि गरजूंच्या हाकेला साथ देणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी माणुसकीच्या एका नव्या परिभाषेला सुरुवात केली आहे। जिथे पैसा हा उपचारांसाठी मुख्य अडथळा ठरतो, तिथे दादांनी माणुसकीचा हात पुढे केला। मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित रुग्णालयांमध्ये कित्येक गरजूंना मोफत उपचार मिळाले। कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी जिथे सामान्य माणसाला आशा कमी वाटते, तिथे दादांनी आशेचा नवा किरण दिला। रवींद्र पुंडलिक पाटील, गाव वाघई, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। फेब्रुवारीमध्ये मला असं जाणवत होतं, छातीला असं गाठ सारखं होतं। त्यावेळेस मी धातरून गेलो, नंतर चाळीसगावला दाखवलं। चाळीसगावहून परत MS कडे मला पाठवलं त्यांनी, तिथून मी धुळ्याला गेलो। मग नंतर घरी आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला। डॉक्टरांनी बोललं की तुम्ही टाटामध्येच ऑपरेशन करा बा। तर मला काय जो कागदपत्र वगैरे सोमनाथ भाऊ यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आहे। त्यानंतर जो काही खर्च आलेला असेल तो आमदार साहेबांच्या याच्या मार्फत झालेला आहे आणि मी सुखरूप घरी येऊन पोहोचलो। आज व्यवस्थित काम धंदा करतो। आमदार मंगेशदादांनी लाईन लावल्यामुळे मी टाटा हॉस्पिटलला पोहोचू शकलो आणि दादांनी माझं एवढं मोठं 2.5-3 लाख रुपये लागणारा सर्व खर्च पेलून घेतला आहे। त्याच्यामुळे मी त्यांचा, आमदार साहेबांचा फार धन्यवाद। आपल्या तालुका लाडके आमदार, त्यांच्यासारखा आमदार अजून लाभलेला नाही आणि लाभणार नाही बुवा। सुख दुःखाच्या पाठीमागे सुखरूप उभे राहतात धीर देण्यासाठी, त्यामुळे त्यांचा धन्यवाद। रुग्णांच्या सेवा कार्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांना आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते। त्यांना दिलेली आरोग्य दूत ही उपाधी खऱ्या अर्थाने त्यांना लागू पडते। म्हणून रुग्ण म्हणत आहेत, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे। अनुक्रमांक 2 कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून आमदार मंगेशदादा चव्हाण यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे। असा दमदार आहे आमचा आमदार मंगेशदादा चव्हाण आहे माणूस।